ते तयार झालेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी हे जमिनीखाली 10 सेंटीमीटर दिलं गेलं पाहिजे. वनस्पतीची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण करणारी पांढरी मुळी ही जमिनीखाली 10 सेंटीमीटर पासून 30 सेंटीमीटर पर्यंतच्या भागातच कार्यरत असते. त्यामुळे पांढऱ्या मुळीला सहज मिळेल अशा पद्धतीनं पाणी देणं आवश्यक आहे आणि याकरता डिफ्युजर सारखं दुसरं साधन नाही. डिफ्युजरमुळे जमिनीच्या पृष्ठभागापासून 10 सेंटीमीटर खाली पाणी सोडलं जातं. मोकाट किंवा ड्रिपनं दिलं जाणारं पाणी जमिनीवर पडत असल्यानं बऱ्याच प्रमाणात बाष्पीभवनात वाया जातं. पांढऱ्या मुळीपर्यंत पोहोचण्यासाठी या पाण्याला वेळ लागतो. एकदा का पृष्ठभागावरचं पाणी बाष्पीभवनात वापरलं गेलं की पृष्ठभाग कोरडा होतो. मग जमिनीतलं पाणी पंपासारखं बाष्पीभवनासाठी वर खेचलं जातं. ही क्रिया सतत सुरू राहते. मुळांना पाणी कमी उपलब्ध होतं. वनस्पतीशास्त्र नियमाप्रमाणे पिकाला दिलं जाणारं पाणी हे केशाकर्षणानं आडवं पसरणं आवश्यक आहे. यासाठी पाणी देण्याचा वेग हा मातीच्या केशाकर्षण वेगापेक्षा कमी असावा लागतो. अन्यथा वेगानं दिलं जाणारं पाणी तेवढ्याच वेगानं जमिनीत खोलवर जातं. कार्यरत पांढरी मुळी जमिनीपासून फक्त 10 ते 30 सेंटीमीटर भागात असल्यानं 30 सेंटीमीटर खाली खोल जाणाऱ्या पाण्याचा पिकाला काहीच उपयोग नसतो. म्हणून पाणी आडवं पसरावं यासाठी डिफ्युजर उपयोगी ठरतो. यात पाण्याचा वेग नियंत्रित होतो. पाणी खोल न जाता आडवं पसरतं. हे पिकाला पोषक ठरतं. पांढऱ्या मुळीचं कार्य जोमानं सुरू ठेवण्यासाठी जमिनीत सतत वापसा असणं गरजेचं असतं. ड्रिप किंवा मोकाट पद्धतीनं पाणी देत असताना जमिनीतील पोकळी पाण्यानं पूर्ण भरून जाते. पांढऱ्या मुळीला आवश्यक एवढा पुरेसा ऑक्सिजन यामुळे मिळत नाही. पांढऱ्या मुळीचं कार्य मंदावतं. या उलट डिफ्युजरमुळे सतत वापसा स्थिती ठेवता येते. हे पिकाला पोषक ठरतं. जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी दिल्यानं तण वाढतात. साहजिकच आंतरमशागतीचा खर्च वाढतो. डिफ्युजरमुळे आंतरमशागत खर्च कमी होतो. डिफ्युजरमुळे पाणी आणि अन्नद्रव्यांचं सुयोग्य व्यवस्थापन करता येतं असं आपण म्हणतो. पाण्याच्या व्यवस्थापनात पाण्याची उत्पादकता ही नवी संकल्पना आपण पाहिली. आता डिफ्युजर अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनात कशी मदत करतो हे पाहू. पिकाला दिलेल्या पाण्यातून किती ग्रॅम वनस्पतीजन्य पदार्थ म्हणजेच बायोमास तयार झाला, किती रुपये झाले, याला आपण पाण्याची उत्पादकता म्हटलं. यातील महत्वाचा भाग म्हणजे या पाण्यातून किती प्रमाणात अन्नद्रव्याचं शोषण झालं यावरून ही वनस्पतीजन्य पदार्थ निर्मिती ठरत असते. याचं कारण असं आहे की वनस्पतीजन्य पदार्थ त्याचं जर का आपण अनालिसिस केलं तर समजा 100 ग्रॅम वनस्पतीजन्य पदार्थ घेतले, त्याच्यामध्ये 75 ग्रॅम पाणी असतं आणि 24 ग्रॅम हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन हे हवेतले 3 घटक असतात. 1 ग्रॅम फक्त ही ते 13 अन्नद्रव्य आहेत ती असतात. याचा जर का दुसरा अर्थ असा होतो की 1 ग्रॅम पासून 100 ग्रॅम वनस्पतीजन्य पदार्थ बनतात आणि ही 1 ग्रॅम 13 मूलद्रव्य जी आहेत ती पाण्यावाटे मुळातून जमिनीत शोषण केली जातात आणि हे ज्या प्रमाणात शोषण केले जातात त्या प्रमाणामध्ये वनस्पतीजन्य पदार्थांची निर्मिती होते. त्याच्यामुळे आपण जे लक्ष केंद्रित करायचं आहे ते या अन्नद्रव्य शोषणावर केंद्रित करायचं आहे. आणि अन्नद्रव्य शोषणावर जर का लक्ष केंद्रित करायचं असेल तर पाण्याचं आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं नियोजन आपल्याला एकत्रित करायला लागेल. एकात्मिक व्यवस्थापन त्या दोघांचं करायला लागेल. ते करायची पद्धती म्हणजे डिफ्युजर तंत्रज्ञान. म्हणून मुळाकडून घेतल्या जाणाऱ्या पाण्यातून किती अन्नद्रव्य शोषली जातात यावर डिफ्युजर तंत्रज्ञानात भर दिला जातो. किती प्रमाणात आपण अन्नद्रव्य दिली यापेक्षा किती प्रमाणात अन्नद्रव्य शोषली गेली हे महत्वाचं आहे. आज आपण फक्त अन्नद्रव्य देण्यावरच भर देतोय. त्याऐवजी अन्नद्रव्याच्या प्रभावी शोषणावर भर देणं आवश्यक आहे.
पिकाचा बायोमास वाढणं हे अन्नद्रव्याच्या शोषणावर अवलंबून आहे. जर अन्नद्रव्य जास्त प्रमाणात शोषली गेली तर बायोमास वाढतो आणि कमी शोषली गेली तर बायोमास कमी तयार होतो. अन्नद्रव्याचं शोषण मुळाशी असलेल्या ओलाव्यावर अवलंबून असतं, कारण अन्नद्रव्य पाण्यात विरघळून द्रव स्वरूपात मुळांकडून घेतली जातात. जर मुळांभोवती ओलावा जास्त झाला, पाणी जास्त झालं तर अन्नद्रव्य जमिनीत खोलवर झिरपून जातात, मुळांना शोषता येत नाहीत. आणि ही योग्य ओलाव्याची स्थिती म्हणजेच वापसा. वापसा डिफ्युजरनं नियंत्रित होतो. पर्यायानं अन्नद्रव्याचं शोषण डिफ्युजरनं नियंत्रित करता येतं.